महिलांनी स्वतःला कमजोर समजून घेऊ नये असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य राजश्री देशमुख यांच्याकडून देवडी येथील भारतीय महिला फेडरेशन व गुरुदेव महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात करण्यात आले। दगडाचे सोसून खाव जिने ज्ञानाची ज्योत पेटविली, अज्ञानाच्या अंधकारात जिने क्रांतीची मशाल पेटविली। ती कळी नव्हती किंवा फुलाचा सुगंधही नव्हती, ती कळी नव्हती किंवा फुलाचा सुगंधही नव्हती, तर ती रणरागिणी क्रांतीज्योती सावित्री होती। रणरागिणी क्रांतीज्योती सावित्री होती। आम्हा महिलांच्या हाती लेखणीची तळपती तलवार घेऊन शिक्षणाचं द्वार खुलं करणाऱ्या क्रांतीज्योती मा सावित्रीस कोटी कोटी अभिवादन। तसेच आज या विचारमंचावर विराजमान असणाऱ्या माननीय आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा गौरीताई, ज्या आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता वर्धेवरून आलेल्या आहेत, ताई लंबारताई, आणि तसंच आपल्या सर्वांच्या लाडक्या अशा इंगळे काकू, त्याप्रमाणे इथे आपल्या हस्तावर इथे उपस्थित झालेल्या बळीताई मदनकर, आणि इथे तुम्ही जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्वतःच्या अस्तित्वाचा क्षण साजरा करण्यासाठी जमलेल्या माझ्या तमाम स्त्री शक्तींना मानाचा मुजरा। खरंच स्त्रीच्या अस्तित्वाचा एक क्षण आपण साजरा करायलाच हवा, कारण एक काळ असा होता की ज्या काळामध्ये आपलं अस्तित्व चूल आणि मूल एवढंच सीमित झालेलं होतं। परंतु एक ज्योती आली आणि तिने ज्ञानाची ज्योत पेटविली आणि त्या ज्योतीच्या आज मशाली बनल्या। म्हणून मला असं वाटतं की आपण ज्या नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे आलो आहोत आणि स्वतःचं स्वतंत्र असं अस्तित्व प्रस्थापित केलेलं आहे, तर त्या अस्तित्वासाठी आपण एक दिवस द्यायलाच हवा। कारण महिला दिन म्हणजे फक्त काही शुभेच्छा देण्याचा दिवस नसतोच, तर तो दिवस असतो महिलांच्या कर्तृत्वाचा आणि संघर्षाचा गौरव करण्याचा। कारण इथून येत असताना तिला काटे झेलावे लागतात, दगड झेलावे लागतात, आणि त्यातून ती स्वतःचा मार्ग बनवते। मैत्रिणींना, आपण सावित्रीच्या लेखी आहोत। जीवनामध्ये संकट येतच असतात। कुठलंही कार्य सुरू करताना अगदी आपलं साधं आपण गुरुदेव सेवा मंडळाची जर प्रार्थना जरी सुरू करतो म्हटलं, तर ती सुरू करत असताना त्यामध्ये अडथळे येतात की नाही? मग काम छोटं असो मोठं असो, अडथळे हे येतच असतात, समस्याही येत असतात। कदाचित समस्या मोठ्या असतातही, पण मैत्रिणींनो, त्या समस्येपेक्षा आपली इच्छाशक्ती आणि आपला निर्धार, आपली जिद्द मोठी असली पाहिजे, कारण आपल्यामध्ये ती शक्ती आहे। तुला कुणाच्या आधाराची गरज नाही, तुला कुणाच्या आधाराची गरज नाही, कारण तूच तर या जगताचा आधार आहेस। तुला कुणाच्या आधाराची गरज नाही, कारण तूच तर या जगताचा आधार आहे। दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती रूपे तुझीच ग, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती रूपे तुझीच ग। तूच तर या युगाचा खरा अवतार आहेस, तूच तर या युगाचा खरा अवतार आहेस।